नमस्कार भक्तांनो, जय नवनाथ, जय गुरुदत्त। जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात प्रयत्न करूनही यश मिळत नाही, मनातील इच्छा अपूर्ण राहतात, संकटे वारंवार येतात किंवा आध्यात्मिक प्रगती थांबली आहे, तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहाच। कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे 41 दिवसांची नवनाथ महासाधना, जी योग्य पद्धतीने केली तर मनोकामना पूर्ण होतात, अडथळे दूर होतात आणि गुरुकृपा प्रत्यक्ष अनुभवायला मिळते। ही साधना कुठल्याही अघोरी, तांत्रिक किंवा धोकादायक पद्धतीची नाही, ही आहे भक्ती, शिस्त आणि गुरुनिष्ठेची साधना। नवनाथ कोण आहेत? नवनाथ म्हणजे भारतीय अध्यात्मातील सर्वोच्च गुरु परंपरा। हे नुसते 9 संत नाहीत, हे आहेत 9 जिवंत चेतना तत्वे। नवनाथ परंपरेतूनच दत्तगुरु, गोरक्षनाथ, मत्स्येंद्रनाथ आणि संपूर्ण नाथ संप्रदाय उभा राहिला। नवनाथांची कृपा म्हणजे कर्मशुद्धी, इच्छापूर्ती आणि आत्मोन्नती। 41 दिवसांचं महत्त्व काय? 41 दिवस म्हणजे काय? शरीर, मन आणि संस्कार बदलण्याचा कालावधी, मनाला शिस्त लागण्याचा काल, साधना सिद्ध होण्याचा वेळ आपल्या शास्त्रात सांगितले आहे। 41 दिवस एकच साधना केल्यास ती सिद्ध होते। म्हणूनच नवनाथ महासाधना 41 दिवसांची असते। साधना सुरू करण्यापूर्वी आवश्यक नियम। साधना सुरू करण्यापूर्वी हे नियम पाळा। ब्राह्ममुहूर्त किंवा सकाळी 5 ते 7 दररोज एकाच वेळी साधना। साधनेदरम्यान मांसाहार, मद्य, व्यसन शक्यतो टाळा। मन, वाणी आणि कृती शुद्ध ठेवा। 41 दिवस साधना खंडित करू नका। जर एखादा दिवस चुकला तर साधना पुन्हा पहिल्या दिवसापासून सुरू करावी। साधनेसाठी लागणारी सामग्री फार काही लागत नाही। नवनाथांचे चित्र किंवा दत्तगुरूंचे चित्र, तांब्याचा किंवा पितळी, दिवा, तूप किंवा तेल, अगरबत्ती, आसन, चटई चालेल, पाण्याचा लोटा। साधना विधी, रोजची प्रक्रिया। आता लक्ष देऊन ऐका, हीच आहे नवनाथ महासाधनेची खरी शक्ती। पायरी 1, आसन आणि संकल्प। आसनावर बसून डोळे बंद करा। 3 वेळा मनात म्हणा, ओम नमो नवनाथाय, ओम नमो नवनाथाय, ओम नमो नवनाथाय। आता मनात संकल्प करा, मी अमुक अमुक कारणासाठी नवनाथ महासाधना 41 दिवस श्रद्धेने करीत आहे। पायरी 2, दीप प्रज्वलन। दिवा लावा आणि म्हणा, नवनाथ माझ्या जीवनात प्रकाश आणोत। पायरी 3, नवनाथ नामस्मरण, मुख्य साधना। आता 108 वेळा किंवा 3 माळा जप करा। मंत्र, ओम नमो नवनाथ सिद्धाय गुरुमंडलाय नमः। पायरी 4, नवनाथ स्तुती। शेवटी 5 मिनिटे नवनाथांचे स्मरण करा आणि त्यांच्याशी मनात बोला। इच्छा सांगा, वेदना सांगा, मार्गदर्शन मागा। पायरी 5, क्षमा प्रार्थना। नवनाथ, माझ्या साधनेत चूक झाल्यास कृपया क्षमा करा। 41 दिवसांत काय अनुभव येऊ शकतात? भक्तांनो, साधनेदरम्यान हे अनुभव येऊ शकतात। मन शांत होणे, स्वप्नात गुरुदर्शन, योगायोग वाढणे, अडथळे आपोआप दूर होणे, नकारात्मक लोक दूर जाणे। घाबरू नका, हे सर्व साधना जागृतीचे संकेत आहेत। साधना पूर्ण झाल्यावर काय करावे? 41वा दिवस खास असतो। त्या दिवशी गोड पदार्थ नैवेद्य दाखवा, गरीब व्यक्तीस अन्नदान करा, गुरु किंवा नवनाथांचे आभार माना आणि मनात म्हणा, हे नवनाथ, तुमच्यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे। कोण करू शकतो ही साधना? स्त्री -पुरुष, विवाहित -अविवाहित, गृहस्थ -साधक। कोणतेही बंधन नाही, दीक्षा आवश्यक नाही, फक्त हवी आहे श्रद्धा, शिस्त आणि संयम। जर तुम्हाला वाटत असेल की ही साधना तुमच्या आयुष्यासाठी महत्त्वाची आहे, तर आजच पहिला दिवस सुरू करा। कमेंटमध्ये लिहा, जय नवनाथ, आणि ही साधना सुरू केल्याचा संकल्प करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। जय नवनाथ, जय गुरुदत्त।